आज आपण आलेलो आहे पणजीजवळील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच अगोडा फोर्ट। आपण सर्वप्रथम लोअर अगोडा फोर्टला आलेलो आहे। सकाळची वेळ, सुंदर असा समुद्र आणि सध्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला लोअर अगोडा फोर्टला एकदम सकाळी येणं जास्त योग्य आहे, म्हणून आपण सकाळच्या वेळेला इथे लोअर अगोडा फोर्टला आलेलो आहे। पणजीपासून अगदी 15-20 किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण आणि अतिशय सुंदर असा समुद्र आणि या किल्ल्याच्या भिंती गोव्याच्या इतिहासाची साक्ष देतात। वाव, किती सुंदर ठिकाण आहे, अतिशय सुंदर असं ठिकाण आणि येथून दिसणारा समुद्राचा व्ह्यू। आपल्याला संपूर्ण अगोडा फोर्ट बघायचा आहे आणि तो 3 टप्प्यात बघता येतो। आता आपण सध्या लोअर अगोडा फोर्टला आहोत आणि त्याखाली जो समुद्र आहे तेथे अनेक ॲक्टिव्हिटीज होतात आणि आम्ही अगोडा फोर्ट बघून या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी खाली आलेलो। बघा, ही स्पीड बोट राईड, माझ्या नंदेने याचा खूप आनंद घेतला आणि आता आम्ही या अगोडा फोर्टवर आपण अगोडा फोर्टची काही इन्फॉर्मेशन ऐकू। हे असं एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि गोव्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये हे जे किल्ले होते हे आजही गोव्याच्या इतिहासाची साक्ष देतात। जर तुम्ही गोव्यात आलात तर नक्कीच येथील ही ऐतिहासिक ठिकाणं आणि बेस्ट व्ह्यू असणारी ठिकाणं ही बघायला विसरू नका। गोव्याचा शेकडो वर्षाचा इतिहास, संघर्ष हे सगळं बघून आता आपण जातो आहोत अगोडा फोर्ट बघण्यासाठी। अगदी येथून 10 मिनिटाच्या अंतरावर अगोडा फोर्ट हे एक जेल आहे आणि जे जेल होतं आणि बघा, तुम्हाला अगोडा फोर्टची पूर्ण इन्फॉर्मेशन आता मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे। आता अगोडा फोर्ट बघण्यासाठी 50 रुपये तिकीट घेतात आणि आपण तिकीट घेऊन पोहोचलेलो आहे अगोडा फोर्ट। बघा, हा जो बुरुज दिसतो आहे आणि हा जो अगोडा फोर्ट आहे हा पोर्तुगीजांनी बांधलेला होता जेव्हा पोर्तुगीजांचं राज्य होतं गोव्यावर। हे बुरुज म्हणजेच हे एक लाईट हाऊस आहे आणि येथे थांबण्यासाठी सर्व जहाजांना ही दिशा दर्शक म्हणून काम करत होतं। डच आणि मराठ्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे। असा हा किल्ला आज गोव्यातील ऐतिहासिक आणि बेस्ट व्ह्यू असं ठिकाण। बघा, या किल्ल्याच्या हा जो किल्ल्याचा नकाशा दिसतोय आपल्याला आणि ह्या ज्या किल्ल्याच्या भिंती, तुम्ही किल्ल्याच्या भिंती बघू शकता। आजही किल्ल्याच्या भिंती शाबूत आहेत। हे आहे किल्ल्यात जाणारं गेट आणि आपण या किल्ल्यात जाणाऱ्या गेटमधून प्रवेश करतो आहे आणि समुद्राचं पाणी निघून जाण्यासाठी देखील या किल्ल्यातून इतकी व्यवस्था केलेली आहे। जवळच असणारा समुद्र आणि तरी देखील या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचा साठा आहे। अनेक गोड्या पाण्याच्या विहिरी येथे आहेत। बघा, तिकीट काउंटरवर आहोत आपण आणि तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन आता आपण आत जाऊ।
या किल्ल्यात अनेक तुरुंग पण आहेत आणि आपण पुढे जाणार तिथे फ्रीडम स्ट्रगल म्युझियम आहे. आपल्याला इथे सांगितलं की असं फ्रीडम स्ट्रगल म्युझियम आहे, तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. इथे जे चित्र दिसत आहेत इथे आपल्याला दिसत आहे की आपल्याला गोव्यात काय काय बघायला मिळणार. आणि हे संपूर्ण स्पॉट आपण कव्हर करायचं ठरवलं. उन्हाळ्याचा सीझन असून देखील गोव्यामध्ये गर्दी आहेच. गोवा म्हणजे सर्वांचा अगदी बेस्ट टुरिस्ट स्पॉट झालेला आहे. कोणत्याही सीझनमध्ये गोव्यामध्ये आता गर्दीच असते. हा जो किल्ला आहे हा सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत हा किल्ला सुरू असतो. बघा हा जो दिसतो आहे मागचा बुरुज आणि हे जे दिसतं आहे हे आहे जेल. आता हा किल्ला बऱ्यापैकी राहिलेला नाही, परंतु याची तटबंदी कायम आहे. हा जो बुरुज दिसतोय आपल्याला हे आहे लाईट हाऊस आणि या लाईट हाऊसमधून संपूर्ण समुद्र आणि मांडवी नदी. आता हे एक नवीन लाईट हाऊस पण तिथे तयार केलेलं आहे. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. या किल्ल्याच्या जुन्या भिंती, या भिंती आपल्याला इतिहासाची साक्ष देतात आणि मुख्य म्हणजे फक्त दगडाच्या बांधलेल्या या भिंती समुद्राचा, वाऱ्याचा, सगळ्या प्रकारचे वातावरणाचा असे सर्व आघात सोसत या भिंती अजूनही कायम आहेत. किल्ल्याची पडझड जरी झालेली असेल तरी देखील या भिंती आजही आपल्याला किल्ल्याचा इतिहास सांगतात. परंतु बघा आपले जे महावीर येतात ते असे या भिंतींवरती स्वतःचं नाव गोंधून जातात आणि ही एक खूप चुकीची गोष्ट आहे. आणि आपला इतिहास हा आपल्याला जसा आहे तशा स्वरूपात जपणं आवश्यक आहे. हा जो किल्ला आहे या किल्ल्यावर मी तुम्हाला सांगितलं तसं अनेक गोड्या पाण्याचे साठे आहेत आणि म्हणूनच जी जहाजं यायची ती या किल्ल्यावरून गोडं पाणी भरून मग ती पुढे जायची. यासाठी हा अगोडा फोर्ट त्यावेळेला प्रसिद्ध होता. येथे जहाजे थांबायची आणि त्यांच्यासाठी गोड्या पाण्याचा साठा पुढे घेऊन जायची. कितीही वेळ बघत राहिलात तरी येथील समुद्राचा व्ह्यू तुमचं मन भरत नाही असा हा समुद्राचा व्ह्यू आणि हा अगोडा फोर्ट. आम्ही जवळपास 2 तास येथे घालवले. येथील प्रत्येक भिंत आणि इतिहास हे सगळं बघून आता आम्ही जातो आहोत अगोडा फोर्ट म्युझियमकडे. आणि आता आपण पुढे जाऊया. अगोडा फोर्ट म्युझियमकडे आपण जाऊ. अगदी शेवटची फोटोग्राफी, कारण येथून पाय निघत नाही. आणि आता आपण जाऊया अगोडा फोर्ट म्युझियम.
अगोडा फोर्टवरून आपण निघतो आहोत आणि अगोडा फोर्टचा हा बाहेरचा भाग बघा. येथून आपल्याला अगोडा फोर्ट दिसतो आहे. अगोडा फोर्टची वॉल दिसते आहे आणि जो लाईट हाऊस आहे जुना तो पण दिसतो आहे. असं आपण अगोडा फोर्टची सफर करून आता निघतो आहे अगोडा फोर्ट म्युझियम. आणि आता आपण म्युझियममध्ये पोहोचलेलो आहे आणि येथे देखील आपल्याला तिकीट काढावे लागते आणि 150 रुपये प्रति अशी तिकीट देऊन आता आपण म्युझियममध्ये एंट्री करतो आहे. हा आहे अगोडा फोर्ट म्युझियम आणि इथे खाण्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी आपले आपले स्टॉल लावलेले आहेत. हा अगोडा फोर्ट म्युझियमचा बाहेरचा भाग. हे देखील अतिशय पाहण्यासारखी जागा आहे आणि गोव्याचा इतिहास बघण्यासाठी आपल्याला अगोडा फोर्ट म्युझियम बघणं आवश्यक आहे. कारण गोवा हा स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाला त्या अगोदर त्यांनी जे काही देशासाठी कार्य केलेले असतील आणि गोवा स्वतंत्र होण्यासाठी त्यांचा जो संग्राम होता, त्यांचा जो इतिहास होता, हा संपूर्ण इतिहास आपल्याला या गोवा म्युझियममध्ये बघायला मिळतो. जेल होतं ना. आता आपण जातो आहोत आत गोवा म्युझियमच्या दिशेने. आणि दुपारच्या वेळेला तुम्ही गोवा म्युझियम कव्हर करा कारण दुपारी फार गरमी असते आणि हे जे म्युझियम आहे येथे सगळीकडे AC लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही हे म्युझियम आरामात आणि शांततेने असं बघू शकता. हे आहे याचं तिकीट काउंटर आणि तिकीट घेऊन आता चाललेलो आहे आपण आत. हे जे म्युझियम आहे हे अगोडा सेंट्रल जेलमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पोर्तुगीज काळात हा तुरुंग जो आहे हा राजकीय कैद्यांसाठी वापरला जायचा. बघा याचा दरवाजा आपण बघू शकता आणि आत गेल्यानंतर आपल्याला येथे काही जेल दिसतील. आता या म्युझियममध्ये आपल्याला गोवा फ्रीडम स्ट्रगल म्हणजे गोव्याचा जो स्वातंत्र्य संग्राम होता त्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आपल्याला या म्युझियममध्ये बघायला मिळेल. येथे आपल्याला जुन्या जेलच्या कठड्या पाहायला मिळतात. जुन्या जेलच्या ज्या कोठड्या होत्या त्या देखील आपण येथे बघू. आता आपण येथे पायऱ्यांनी वर जाऊ. दुपारची वेळ बघा. हे जे दिसतंय तुम्हाला हा तुरुंग ही कोठडी आहे आणि स्वातंत्र्य संग्रामातील जे राजकीय कैदी होते त्यांना अमानुष असा अत्याचार जो सहन करावा लागला त्याचं प्रतीक इथे ठेवलेलं आहे. हे सगळं बघून आपल्याला नक्कीच असं कळतं की प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपल्या येथील लोकांनी किती अत्याचार सहन केले आणि तेव्हाच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपण देखील तेवढेच प्रयत्न करायला हवेत. हा जो सगळा आपला ऐतिहासिक ठेवा आहे हा ऐतिहासिक ठेवा आपण इथे बघतो आहोत. बघा ही जुन्या काळातील बालपणीची आठवण झाली असेल तुम्हाला की आपण सिनेमा कसा बघायचो. आणि या देखील कोठड्या आहेत. मी पण नाही पाहिल्या कधी खिडक्या. ह्या जेलच्या कोठड्या आणि बघा हे गांधीजी पण आले होते स्वतः येथे कोठडीत जाऊन बघतात आहे की त्यावेळेला कसं वाटायचं. आणि आता फ्रेश होण्यासाठी आपण थोडं या दुकानामध्ये थांबलेलो आहे. दुपारची वेळ, कडक ऊन आणि म्हणून
येथे आपण लिंबू सोडा घेण्यासाठी थांबलो. हे दादा बघा इतका छान लिंबू सोडा बनवत होते. साधं लिंबू सरबत पण यांनी तयार केला आणि तसाच कुणाला हवा तर लिंबू सोडा देखील तयार केला. आम्ही हा लिंबू सोडा घेऊन आता पुढे म्युझियम बघायला जाणार. आता या म्युझियममध्ये संपूर्ण AC आहे आणि त्यामुळे आपण इथे आरामात म्युझियम बघू शकतो. फोर्टचा मॅप कुठे काय त्याचं एक एक लोकेशन चेंज करून पहा. इथे खूप चांगली व्यवस्था केली होती जी घोडा फोर्टमध्ये जो काही पोर्शन तुम्हाला press करा बघायचा म्हणजे आहे हिंदी आणि देईन. कोणी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रत्येक स्पॉटची देऊ शकणार नाही आणि म्हणून आपण प्रेस करायचं आणि त्या स्पॉटवरती प्रेस केल्यानंतर हे जे साईडला जे येत आहे ही आपल्याला परिचय. त्या स्पॉटविषयीचं मोठं चित्र आणि त्याचा संपूर्ण इतिहास, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन अशी ही त्या स्पॉटविषयी या म्युझियममध्ये असं ठेवलेलं होतं. आणि खूप छान असं हे मोठं स्क्रीन आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण येथील अगोडा फोर्टची इन्फॉर्मेशन. आता बघा हे जे स्क्रीन दिसतं आहे जसं 1540 प्रेस केलं तर 1540चा हा जो इतिहास आहे हा आपल्याला येथे दिसून येतो. यांनी संपूर्ण इतिहास आपल्याला एका बटनवर एका क्लिकवर दिसायला पाहिजे अशी चांगली व्यवस्था या म्युझियममध्ये केलेली आहे आणि खूप छान असं हे म्युझियम आहे. ऐतिहासिक असं म्युझियम आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असं हे म्युझियम आहे. आपल्याला गोव्याचा इतिहास, संपूर्ण इतिहास इथे बघायला मिळतो. काढा बघा क्रांती दिन, गोवा मुक्ती संग्राम आणि हे एक मोझेक होतं तिथे आम्ही आमचे फोटो सेव्ह केले. जो येणार त्याने त्या मोझेकमध्ये आपापले फोटो काढून ते फोटो सेव्ह करायचे होते. हा तेच असं हे संग्रहालय. या संग्रहालयातला प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक स्क्रीन ही अतिशय वैविध्यपूर्ण आणि आपल्याला इथे जवळपास 3-4 तास आपण संपूर्ण ह्या म्युझियमची सफर करण्यात घालवू शकतो. आम्हाला हे मोझॅक सगळ्यात जास्ती आवडलं असं वाटतं आणि आम्ही आमचे फोटोज येथे सेव्ह करण्यात गुंतलो आणि कुणाचे फोटो कुठे आहेत हे अगदी या मोझॅकवरती दिसतं. आता करा प्रेस. आणि हे जे संग्रहालय आहे हे स्वतःच एक अभूतपूर्ण आणि वैविध्यपूर्ण असं हे संग्रहालय आहे. तुम्ही स्वतः येथे भेट द्या आणि या ज्या संग्रहालयामध्ये जे काय आर्ट, जी काही गाथा, शौर्य गाथा हे सगळं तुम्हाला या संग्रहालयात बघायला मिळेल. विजय 1971 ऑपरेशन विजय. रसोई में श्रम बचाने का असेंबली का मछली साफ करायला. येथे गोव्याचे जी लोक, जुनी लोक आहेत आणि त्यांची जी संस्कृती आहे, गोव्याचं कल्चर आहे ते देखील या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतं. असा हा आपण गोव्याचा स्वतंत्रता संग्रामचा जो संपूर्ण जो असा इथे म्युझियम आहे तो सगळा आपण बघितला. येथे 3-4 पार्ट्स आहेत. प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आहे आणि हे सगळं बघून आपण आता आपण पुढे निघतो आहोत. चेंज करा.
अगोडा फोर्टवरून आपण आता पणजीच्या दिशेने जाताना आपण मिरामार बीचवर आलेलो आहोत. पणजीमधला हा मिरामार बीच. तुम्हाला माझे व्हिडिओज नक्कीच आवडत असतील, कारण कुठेही एडिटिंग नसते, ओरिजिनल असे व्हिडिओज, आणि तुम्हाला असं वाटावं की तुम्ही तेथे स्वतःच जाऊन आलात. अशी ही आपण सूर्यास्त या मिरामार बीचवर एन्जॉय करतो आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही जर मला असे सपोर्ट करत राहिलात तर मी नक्कीच अनेक ट्रॅव्हलचे व्हिडिओज तुम्हाला पुढे पुढे दाखवत जाणार. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघून असं वाटणार की तुम्ही स्वतःच तो सर्व व्ह्यू एन्जॉय करत आहात आणि तेथे स्वतः जाऊन आलेला आहात. थँक्यू.